आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मोठी बातमी समोर येते। शिंदे गट एकसंध ठेवण्यासाठी रणनीती आखली जाते। पहिल्या मंत्रिमंडळात अपक्षांना संधी नाही। मंत्रिपदासाठी शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्तार होतो त्यावेळी नाराजी नाट्य होतच असं अजित पवार यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार यावरून राजकीय चर्चा सुरू असताना नाराजीचे सूरही उमटू लागलेत। मंत्रिमंडळ विस्ताराच्या या नाराजी नाट्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मंत्रिमंडळ विस्तार होतो त्यावेळी नाराजी नाट्य होतच असं अजित पवार म्हणाले। मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी असलेल्या आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले गेले। कोणाच्या डोक्याला बाशिंग, कोणाचे नशीब वाट पाहणार। मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। 18 ते 25 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजभवन सजलंय। 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। 15 ते 25 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजभवन सजलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणारे शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघातून मुंबईत दाखल झाले, तर भाजपाचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले। भाजप आणि शिंदे गटाचे एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत। शिंदे गटाचे 9 तर भाजपाचे 9 अशा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। विशेष म्हणजे भाजपाचे आणखी 2 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यात एक महिला असणार आहे, पण हे 2 जण कोण असणार आहे अद्याप समोर आलेलं नाही। त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हालचालीही वाढल्यात। राजभवनातील दरबार हॉल हा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले। तसेच मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्याच्याही हालचाली सुरू झाल्यात। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रशांत, मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजभवन सजलं आहे, काय अधिकची माहिती? नीलम, अगदी बरोबर आहे। ज्या प्रकारे बहुप्रतीक्षित शिंदे आणि फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार आता काही वेळातच संपन्न होणार आहे। सध्या मी राजभवनामधली जी काय परिस्थिती दाखवतो जय महाराष्ट्र प्रेक्षकांना। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ज्या ठिकाणी शपथविधी पार पडणार आहे त्या ठिकाणी 18 या खुर्च्या ठेवण्यात आला आहे। म्हणजे निश्चित झाला आहे की आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये 18 नवे मंत्री ही शपथ घेणार आहे। आपण जर बघितलं तर त्या खुर्च्यांवरती देखील नावं लावण्यात आली आहे। त्यामध्ये ठळक जे दिसतंय संदीपान भुमरे, त्यानंतर दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील अशी जी नावं आहे ती नावं आता या खुर्च्यांवरती लावली जात आहे। त्यामुळे निश्चितच आता 9 शिंदे गटाकडून असणारे आणि 9 हे भाजपाचे असणार आहे। अशा एकूण 18 आमदार हे आज मंत्रिमंडळात शपथविधी घेणार आहे। ज्यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार संपन्न होईल त्यावेळेस आपल्याला त्यापूर्वी जर बघितलं तर राजभवनामध्ये या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते देखील जमण्यास सुरुवात झाले। चंद्रकांत दादा पाटील असो, राम शिंदे, त्यासोबत आपण बघितलं तर केंद्रात जे राज्याचे प्रतिनिधित्व करतात मंत्री म्हणून रावसाहेब दानवे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। हर्षवर्धन पाटील आणि दुसरे श्रीकांत भारती हे देखील आता राजभवनात दरबार हॉलमध्ये हजर झाले। त्यासोबतच बघितलं असेल तर विनोद तावडे हे देखील उपस्थित झाले। दुसरी सर्वात
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी देखील आहे की या शपथविधीसाठी फक्त निमंत्रित जे त्यांनाच फक्त आमंत्रण देण्यात आलं आहे, कारण की या ठिकाणी दरबार हॉलची जी कपॅसिटी आहे ती अतिशय कमी असल्यामुळे काही ठराविक VIP पासेस इश्यू करण्यात आले। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे काही महत्त्वाचे आमदार असणार आहेत, त्यासोबत काही अपक्ष आमदार असणार आहे, भाजपचे देखील काही महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे, त्यासोबतच राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील उपस्थित असणार आहे आणि अगदी काही साधारणतः 11 वाजेच्या सुमारास हा शपथविधी समारोहाला सुरुवात होईल आणि यामध्ये राज्याला नवीन जे नवे मंत्री मंत्रिमंडळामध्ये ते नवीन चेहरे पाहायला मिळणार शपथ घेणार आहेत। त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, कारण की खुर्चींवरती नाव लावण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यावरती नेमकं 2 ज्या म्हणजे आता इथं तर फक्त 18 खुर्च्या ठेवण्यात आल्या आहे, मात्र 2 नावं ऐनवेळी हे भाजपकडनं घोषित केलं जाऊ शकतं, सांगितलं जाऊ शकतं अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं असेल तर आता एक महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भरत गोगोले आणि उदय सामंत या तिघांमध्ये सुरू आहे, कारण की आपण जर बघितलं या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेकडनं अपक्षांना संधी दिली गेली नसल्याचं देखील सध्या बोललं जात आहे। त्यामुळे निश्चितच कुठेतरी अपक्ष जे आहे शिंदे गटामध्ये शिंदेसोबत गेलेले ते नाराज होऊ शकतात, त्यामुळे नाराजी नाट्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे प्रशांत, नाराजी नाट्य हे सुद्धा होऊ शकतं। अजित पवार सुद्धा असं म्हणालेले आहेत। नेमकं नाराज कोण आहे त्या संदर्भात काय सांगाल? आपण जर बघितलं तर सकाळी आपण ज्या पद्धतीने बघितलं बच्चू कडूंचं जे नाराजी व्यक्त केली जी पाहायला मिळते, त्यासोबत आपण बघितलं तर भाजपामध्ये देखील अनेक ज्या अपेक्षा होत्या ज्यांना की आपलं मंत्रिपद मिळू शकतं, त्यामध्ये देखील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजी पाहायला मिळू शकते, कारण की अनेक ज्यांना अपेक्षा होती, ज्यांना असं वाटत होतं की आपलं नाव येऊ शकतं, असे देखील काही भाजपचे आमदार आहे ते नाराज असले देखील चर्चा आहे। मात्र या संदर्भात अधिकृत्या किंवा कॅमेऱ्यासमोर बोलण्यास कोणी तयार नाही। मात्र आपण जर बघितलं असेल तर साधारणतः हा मंत्रिमंडळ विस्ताराचा हा पहिला टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यात अशांचा विचार केला जाऊ शकतो अशी देखील सध्या चर्चा आहे। त्यामुळे कोणतेही मंत्रिमंडळ विस्तार होत असताना नाराजीचा एक सूर येत असतो, मात्र त्यांना थंड करण्याची जबाबदारी ही वरिष्ठांची असते। त्यामुळे हे देखील कशा पद्धतीने आव्हान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असणार आहे, त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे, हे देखील बघावं लागणार आहे। त्यामुळे निश्चितच आता साधारणतः 11च्या सुमारास शपथविधीला सुरुवात होईल। नीलम, प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। मंत्रिमंडळ विस्तार हा 11 वाजता होणार आहे आणि आता कोणाला मंत्रिपद मिळतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। काही नावं समोर येत आहेत। शिंदेचे मंत्री कोण असतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय शिरसाट, उदय सामंत, दादा भुसे, भरत गोगावले, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील। तर भाजपाचे मंत्री कोण असतील? चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, अतुल सावे, विजयकुमार गावित, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण यांची सध्या नावं समोर येत आहेत। थोड्याच वेळात आपल्याला कळेल की शिंदे गटाचे आणि भाजपाकडून कोणाला मंत्रिपद दिलं जातंय। 18 ते 25 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजभवन सजलंय। राजभवनात आता या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार, भाजपाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि त्यांच्या मतदारसंघातून मुंबईत दाखल झाले, तर भाजपाचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले।